मित्र हो, खोटेपणाच्या पायावर अनेकांचं राजकारण मोठं होतं असं म्हणतात. राजकारणातील अनेक नेते बेधडकपणे खोटं बोलतात आणि हे आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे. निवडणुकांच्या प्रचार सभेत हा खोटेपणाचा बाजार अधिक भरतो, पण त्यानंतर सुद्धा जनतेला मूर्खात काढण्याचं काम ही मंडळी अखंड करीत राहतात. आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी अनेक जण या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतात. म्हणजे खरं तर अलीकडे याला खरेदी विक्री व्यवहार असं म्हटलं जातं. लोकांची मतं घेऊन निवडून येतात आणि एक दिवस चक्क स्वतःलाच विकून टाकतात या लोकांच्या घेतलेल्या मतासह. आणि वर काय म्हणतात, आम्ही हे सगळं मतदारांच्या हितासाठी करीत आहोत, मतदारसंघाच्या विकासासाठी करीत आहोत असं फक्त भासवलं जातं. आता ही ताजी घटना बघा. उद्धव ठाकरे यांच्या 6 फुटीर खासदारांचा शिंदे गटामध्ये प्रवेश अखेर झाला. फुटलेल्या या 6 खासदारांनी अनेक कारणं दिली असली तरी त्यातलं एक प्रमुख कारण सांगितलं गेलं, आम्हाला निधी मिळत नाही, त्यामुळं मतदारसंघामध्ये आम्ही विकास करू शकत नाही, जनतेच्या हितासाठी आम्ही सत्तेत जात आहोत. पण हे सगळंच्या सगळं खोटं आहे. आपल्याच मतदारांची दिशाभूल हे फुटीर खासदार करीत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी या लबाडीचा बुरखा अक्षरशः टरा फाडून टाकलेला आहे. या फुटीर खासदारांना पुरेसा निधी मिळालेला आहे, पण त्यांनी जनतेसाठी हा निधी खर्चही केलेला नाही. दमनिया यांनी आकडेवारीसह ही धक्कादायक माहिती चव्हाट्यावर आणलेली आहे. 2 वर्षात फुटीर खासदारांना किती निधी मिळाला बघा. निधी मिळत नसल्याची सर्वात मोठी तक्रार करणारे धाराशिव मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर. या निंबाळकर यांना 18.5 कोटी एवढा निधी मिळाला आणि त्यातला केवळ 1.97 कोटी एवढाच निधी खर्च केला. 130 कामापैकी फक्त 21 कामं पूर्ण करण्यात आली. जवळपास 89% निधी तसाच शिल्लक पडून आहे. आणि काय म्हणतात, विजेचा एक ट्रान्सफॉर्मर बसवायला हे पैसा मिळत नाही. दुसरे फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर, त्यांच्यासाठी 19 कोटींचा निधी मंजूर, त्यापैकी 5.06 कोटी निधी खर्च केला. 79 पैकी फक्त 28 कामं पूर्ण झाली. आता ते भाऊसाहेब वागचौरे, त्यांचा मंजूर निधी 14.7 कोटी, खर्च केले फक्त 71 लाख. 135 कामापैकी फक्त 2 कामं पूर्ण केलेली आहेत. खासदार संजय दिना पाटील यांचं तर बघा, त्यांना सुद्धा 14.7 कोटींचा निधी मंजूर आहे, तरीही त्यांनी खर्च केले फक्त 15 लाख. एकूण 40 कामापैकी एकही काम पूर्ण केलेलं नाही. संजय देशमुख यांच्यासाठी 18.06 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे, पण त्यापैकी त्यांनीही फक्त 1.42 कोटी एवढाच खर्च केला आणि 106 कामापैकी फक्त 7 कामं पूर्ण झाली. खासदार संजय जाधव यांच्यासाठी सुद्धा 14.7 कोटी एवढा निधी मंजूर आहे, त्यापैकी 3.78 कोटी खर्च केले. 56 कामापैकी 25 कामं पूर्ण करण्यात आली. म्हणजे पुरेसा निधी मिळून सुद्धा जनतेसाठी त्यांनी खर्च केलेला नाही. हे सगळे आकडे अत्यंत धक्कादायक आहेत. निधी मिळत नाही म्हणून विकास कामं होत नाहीत अशा तक्रारी करून हे पक्ष सोडतात, पण प्रत्यक्षात मात्र यांना भरपूर निधी मिळालेला असतो. मिळालेला निधी विकास कामासाठी खर्चही केला जात नाही आणि निधीमुळे आमची विकास कामं रखडली आहेत असं सांगितलं जातं. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटून शिंदे गटामध्ये गेलेले या 6 खासदारांना कोट्यावधींचा निधी मिळालेला आहे, पण तरीही त्यांनी विकास कामासाठी तो अजिबात खर्च केलेला नाही. तो निधी तसाच पडून आहे. उद्धव ठाकरे यांना सोडून शिंदे गटात जाण्याचं मात्रचे कारण मतदारांना सांगितलं गेलं ती किती खोटं आहे, फसवं आहे. आपल्याच मतदारांना मूर्खात काढण्याचा हा धंदा कसा केला जात आहे हे आता उघड पडलं आणि लबाडीचा बुरखा टरा फाटला गेला. ज्यांनी आपल्याला निवडून दिलं त्यांच्याशीच एवढी बेईमानी.
काय म्हणाल काय मित्रांनो तुम्ही जरूर सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.